थ्री इडियट्स चित्रपटातील आमिर खानने साकारलेले फुसुंग वांगडू हे पात्र आठवते का? ते काल्पनिक नसून लडाखमधील एका खऱ्याखुऱ्या हिरोवर आधारित आहे, ज्यांचे नाव आहे सोनम वांगचुक. उणे 30°C तापमानात बिना कोळसा किंवा वीज वापरता घर गरम ठेवणे असो किंवा वाळवंटात बर्फाचे डोंगर उभे करणे असो, या माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर निसर्गाशी मैत्री करून अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. सोनम वांगचुक यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 रोजी लडाखमधील अल्वी नावाच्या छोट्या गावात झाला. वयाच्या 9व्या वर्षापर्यंत ते कोणत्याही शाळेत गेले नव्हते, कारण त्यांच्या गावात शाळाच नव्हती. त्यांच्या आईने त्यांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले. जेव्हा ते पुढील शिक्षणासाठी श्रीनगरला गेले, तेव्हा तिथली भाषा न समजल्यामुळे लोक त्यांना मठ्ठ किंवा बुद्धू समजायचे. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी श्रीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. 80च्या दशकात लडाखमध्ये 10वीच्या परीक्षेत तब्बल 95% मुले नापास व्हायची. याचे कारण बुद्धी कमी असणे हे नव्हते, तर तिथली शिक्षण व्यवस्था आणि परकी भाषा होती. 1988मध्ये त्यांनी स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाखची स्थापना केली. ही अशी शाळा आहे जिथे फक्त नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. इथे पोपटपंची न शिकवता व्यावहारिक ज्ञान, शेती आणि सौर ऊर्जेचा वापर शिकवला जातो. त्यांच्या या प्रयत्नांमुळे लडाखचा निकाल 5% वरून थेट 75 वर येऊन पोचला. लडाखमध्ये उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवायची. यावर उपाय म्हणून त्यांनी हिवाळ्यात वाया जाणारे पाणी पाईपद्वारे आणून कारंज्यासारखे हवेत सोडले. ते पाणी गोठून शंकूच्या आकारात जमा झाले. हे बर्फाचे डोंगर उन्हाळ्यात हळूहळू वितळतात आणि शेतकऱ्यांना पाणी देतात. त्यांनी माती आणि सौर ऊर्जेचा वापर करून अशी घरे आणि शाळा बनवल्या ज्या बाहेर -30°C तापमान असतानाही आतून +15°C गरम राहतात. सियाचीनसारख्या भागात तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी त्यांनी खास मोबाईल सोलर हीटेड टेंट बनवले, ज्यामुळे रात्रीच्या वेळी सैनिकांना थंडीपासून संरक्षण मिळते. त्यांच्या या अमूल्य कार्यासाठी त्यांना जगातील प्रतिष्ठित रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आणि रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइजेससारख्या अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात सोनम वांगचुक हे केवळ संशोधक न राहता लडाखच्या नाजूक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि लडाखला 6व्या अनुसूची अंतर्गत विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन आणि उपोषण करत आहेत.